महाशक्तिपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. तिन्ही गुरुपुत्रांना त्रिवार वंदन. ग्रामदैवतेंना नमस्कार. या ठिकाणी उपस्थित सर्व सेवेकरी माता भगिनी यांना श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक तीर्थक्षेत्रे गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, गुरुपीठ, काल परवा झालेला आपला भस्मलिंगार्चन सोहळा श्री क्षेत्र उज्जैन, त्या अगोदर झालेलं गाणगापूर घोराष्टक पूजन, ह्या सर्व सेवा सर्वसामान्य मानवाकडून परमपूज्य गुरुमाऊली करून घेतात. याचा मतितार्थ की मानव कल्याण, राष्ट्र कल्याण, आपल्या कुटुंबाचं संरक्षण, स्वतःचं संरक्षण, यासाठी या सेवा आहेत. पुढील काही कालावधीमध्ये होणाऱ्या ज्या काही अनेक महाघटना आहेत, या घटनेला सामर्थ्यशाली बनण्यासाठी आपल्या सर्वांना आध्यात्मिक ऊर्जा मिळणं फार गरजेचं आहे. अनेक आपल्याकडं संपत्ती असेल, पण त्या संपत्तीचा उपयोग त्या काळात होणार नाही. त्या काळात तुम्हाला उपयोग होणार आहे तुम्ही केलेल्या आध्यात्मिक शक्तीचा आणि त्या ऊर्जेचा. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी आम्हा सर्व सेवेकऱ्यांच्या जवळजवळ 1.25 लाख सेवेकरी भाविकांच्या घरातील पिंडीवर भस्मलिंगार्चन केलं. आजपर्यंत इतिहासात कधी त्याची झाली नाही आणि पुढं कधी होणार नाही की आपल्या घरातल्या पिंडीवर कधी भस्मलिंगार्चन कुणी केलं नाही. ते परमपूज्य गुरुमाऊलींनी राष्ट्राच्या कल्याणासाठी किंवा सर्वांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, तालुका, जिल्हा, राष्ट्र, राज्य, या सर्वांच्या संरक्षणासाठी उज्जैनला हा मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी साकडं घातलं की पुढील येणाऱ्या संकटापासून आम्हा सर्व मानवांचं संरक्षण व्हावं, राष्ट्राचं कल्याण व्हावं, राष्ट्राचं संरक्षण व्हावं. पुढील येणाऱ्या ज्या काही अति दुर्दैवी घटना आहेत, ज्या 2030पर्यंत आम्हा सर्वांना त्यात दहशतवाद, बॉम्बस्फोट, सुनामी लाटा, महारोग, अशा अनेक गोष्टीला आपल्याला सामोरं जायचं. त्यासाठी आपलं मनोधैर्य वाढवणं, त्याला कुठल्याही बाजारामध्ये मनोधैर्य वाढवण्यासाठी किंवा मनशांती मिळण्यासाठी अजून कुठं काही औषध तयार झालेलं नाही, पुढेही होणार नाही. जर आपल्याला मनशांती हवी असेल तर आपल्याला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. आणि नुसता अध्यात्म म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन आरती करणं आणि लगेच येणं ह्यालाही महत्त्व नाही. तर त्या ठिकाणी होणाऱ्या तुमच्या स्वतःच्या हातून होम हवन असेल, पारायण असेल, अभिषेक असेल, ज्यावेळेस तुमच्या स्वतःकडून ही कृती होईल त्यावेळेसच तुम्हा सर्वांचं कुटुंबाचं रक्षण होईल. म्हणून आपण एक एक जण जर करत बसलो तर त्याचा काळ भरपूर जाईल. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली आपल्या सर्वांना एकत्र करून अनेक तीर्थक्षेत्री असा हा महामेळावा घेत असतात. जे आले ते ठिकाणी सर्व भाग्यवान पुण्यवान सेवेकरी होते, पण जे नाही आले त्यांच्यासाठी सुद्धा परमपूज्य गुरुमाऊलींनी त्या ठिकाणी संकल्प सोडला की तमाम महाराष्ट्र राज्य आणि तमाम भारतवासियांना सुख, शांती, समाधान, आरोग्य लाभावं यासाठी त्या ठिकाणी साकडं घातलं. म्हणून पुढील येणारे जे काही अनेक उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये आपण वेळात वेळ काढून ज्या गाणगापूरला होणारं जे काही पारायण असेल, पिठापूरला होणारी 19 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अनेक मार्गदर्शन, परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मीटिंग आणि 1 दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळा पिठापूर या ठिकाणी होऊ घातलेला आहे. तो 19 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी हा 7 दिवसाचा कालावधी आहे. पण पारायणासाठी आपल्याला एकच दिवस जायचे. त्याची पूर्व तयारी तुम्ही आजपासून करायला हरकत नाही. रेल्वेचं तिकीट बुकिंग काढलं तर सरासरी मला वाटतं 1000च्या आसपास तुम्हाला जाऊन येऊन खर्च येईल, 1000-1200. तर आपण त्या तयारीला लागावं. कारण आपण प्रायव्हेट वाहन केलं किंवा बस केली तर ते थोडंसं आपल्याला परवडणारं नाही आहे किंवा आपल्या सर्वसामान्य सेवेकऱ्यांच्या खिशाला त्याचा ताण पडतो. म्हणून आपण अगोदरच त्याचं पूर्व नियोजन केलं आणि आत्तापासून जर का आपण त्याची तयारी केली तर आपण पिठापूरला जाऊन श्री गुरुचरित्र पारायण
त्या ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत. त्याही ठिकाणी जवळजवळ 1,00,000-1,15,00,000 सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा श्रीपाद राजांना साकडं घालण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून वर्षभर सतत परमपूज्य गुरुमाऊली अनेक तीर्थक्षेत्री मेळावा घेऊन आपल्या सर्वांकडून सेवा करून घेणार आहे. पुढील येणारा जो काही 14 जानेवारीला आमच्या माता भगिनींचा सुवासिनींचा सण मकर संक्रांतीला आपल्या सुवासिनी माता भगिनी एकमेकांना दान देत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देत असतात. पण खऱ्या अर्थाने दान काय द्यावं, त्या दानाचा त्या माणसाला त्याचा उपयोग काय होईल, पुढील कार्यासाठी पुढील जीवनासाठी त्याचा काय उपयोग होईल का. आपण सध्या पाहिलं तर बऱ्याच गोष्टी आपण मार्केटमध्ये मिळणाऱ्या गोष्टी देत असतो. प्लॅस्टिकचे काही वस्तू असतात, त्या वस्तूचा नक्की उपयोग होतो का, पण त्यापासून त्यांचा फायदा काय. तर ती तुम्ही दिलेली वस्तू कुठेतरी टाकून दिली जाते आणि त्याचं तुम्ही दिलेलं दान ते वापरलं जातं. तर का त्याऐवजी जर का तुम्ही ज्ञानदान दिलं, एखादं विष्णू सहस्त्रनाम दिलं, ललिता सहस्त्रनाम दिलं, बटुक भैरव दिलं, गायत्री सहस्त्रनामाचं पुस्तक दिलं, मनाच्या श्लोकाचं पुस्तक दिलं, एखादं स्वामीचरित्र दिलं किंवा आपली मार्गाची मार्गदर्शिका जर का दिली, तर याला कदाचित ते वर्षभर त्याचा उपयोग करतील. नित्यसेवेचं पुस्तक दिलं, त्यात असणारं श्रीसूक्त आहे, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, याचं जर का त्यांनी वाचन केलं, आपल्या घरातील असणाऱ्या देवीच्या टाकावर जर का अभिषेक केला त्यात बघून, तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ज्ञानदान भागातून देता येते. म्हणून दान देताना असं दान द्या की त्या कुटुंबाला त्याचा उपयोग होईल आणि वर्षभर तुम्ही त्यांच्या स्मरणात राहाल की अमुक ताईने आम्हाला हे वस्त्र दिलं किंवा हे दान दिलं. आपण बऱ्याच वेळा अनेक गोष्टी देत असतो, त्या गोष्टीचा उपयोग होत नाही, पण ज्ञानदानाने फार त्याला आयुष्यभर त्याचा उपयोग होतो. दान देताना दानाचं महत्त्व असं की दान म्हणजे दारिद्र्य नष्ट करणं, आणि तुम्ही त्यांना काय देता की तुमच्या दानाने त्यांचं काहीच होत नाही. केवळ एक तुम्हाला मानसिक समाधान असते की आपण 11 जणांना किंवा 50 माता भगिनींना आपण दान दिलं. पण दान असं द्या की जिच्या कुटुंबाला त्याचा उपयोग होईल, त्यांच्या पुढील भवितव्यासाठी त्यांना ते उपयोगी पडेल असं दान आपण येणाऱ्या 14 तारखेला मकर संक्रांतीला आपण सर्व माता भगिनींनी द्यावं. त्यात आपल्या मार्गदर्शिकेला सर्वप्रथम क्रमांक द्यावा. का तर त्याच्यात एवढी माहिती दिलेली आहे पाठीमागच्या पानावर की आपल्या घरातलं किचन कसं असावं, देवघर कसं असावं, बेडरूम कुठल्या साईडला असावी, मुलांची अभ्यासाची रूम कुठल्या बाजूला असावी, आपण कुठल्या दिशेला पाय करून डोकं करून झोपावं, कुठल्या दिशेला काय असेल तर त्याच्यावर काय उपाययोजना आहे. मुलं जर का अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि ते परीक्षेला त्यांना कमी मार्क पडत असेल तर त्याच्यावर काय उपाययोजना आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या कॅलेंडरमध्ये दिलेल्या आहेत. दुर्गाष्टमी, कालाष्टमी, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार या दिवशी आपण कुठली सेवा करावी, आपली पौर्णिमा कधी चालू होते आणि कधी संपते हे जर का आपल्याला कळालं तर आपण कुठल्या दिवशी सत्यनारायण पूजन करायचं हे विचारायची गरज पडत नाही. बऱ्याच वेळा पाहतो आपण माता भगिनींचा फोन येत असतो, मेसेज, सत्यनारायण कधी करायचा, 2 पौर्णिमा आल्या. मग आपल्याला जी प्रदोष काळात सापडते त्या प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण पूजा करायची असते. मग प्रदोष काळ कुठल्या दिवशी येतो ते सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे. एकादशी कधी आहे, अमावस्या आपली कधी लागते, आपली वास्तू, आपल्या घराचा उंबरा हा कुठल्या दिवशी हळद आणि गोमूत्राने पुसून घ्यायचा, कोहळा कुठल्या दिवशी बांधायचा, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस त्याच्याप्रमाणे जर का बघून त्यांनी त्याच्या बाबी लक्षात घेतल्या आणि जर का केल्या तर आपल्याला अनेक दुःखातनं आपण मुक्त होतो. म्हणून ही मार्गदर्शिका, याला कॅलेंडर म्हणलं जात नाही, त्याला मार्गदर्शिका म्हणली जाते, म्हणजे ते आपल्याला मार्ग दाखवतो. म्हणून मार्गदर्शिकेला सर्वप्रथम क्रमांक द्या. त्यानंतर महिलांचे बरेच छोटी छोटी पुस्तकं आहेत ती तुम्ही द्या. षोडोपचार पूजा, बऱ्याच जणांना माहीत नसतं बाबा अभिषेक कसा करावा. कुंकुमार्चन पुस्तक आहे. कुंकुमार्चन म्हणजे काय, ते कशावर करावं, कधी करावं, कसं करावं, या कुंकुमार्चनाची पुस्तकाचे सुद्धा जर का आपण दान दिलं, काय फार किमती नाही आहे त्याची, 20-30 रुपयाची किंमत आहे. आज तुम्ही प्लास्टिकची वस्तू दिली तरी 20-30 रुपयाच्या खाली नाही. म्हणून अशा वस्तू द्या की त्या वारंवार हाताळल्या जातील आणि त्यांच्या उपयोगी पडतील. म्हणून येणाऱ्या 14 तारखेला आपण ज्ञानदानच द्यावं.
बाकीच्या गोष्टी देण्यापेक्षा ही सर्व माता भगिनींना कळकळीची विनंती. झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी समर्पित करतो. इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ. गुरु